राधा ही एक दयाळू आणि निसंतान स्त्री होती, पण ती नेहमी आनंदाने जगत असे. एके दिवशी ती जंगलात लाकडे गोळा करायला गेली होती. तेव्हा तिला एक हरणी दिसली, जी शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यात अडकली होती. हरणीच्या पायाला गंभीर इजा झाली होती. राधाला तिची अवस्था पाहून खूप वाईट वाटले. तिने तत्काळ जाळे कापले आणि हरणीला तिथून मुक्त केले. राधा तिला आपल्या घरी घेऊन आली. तिची व्यवस्थित मलमपट्टी केली आणि प्रेमाने खाऊ घातले. काही दिवसांच्या देखभालीनंतर हरणी पूर्णपणे बरी झाली आणि जंगलात परत निघून गेली. काही महिन्यांनी हिवाळा आला. एके दिवशी राधा आपल्या घराच्या अंगणात बसली असताना तिला तीच हरणी पुन्हा दिसली, पण यावेळी ती एकटी नव्हती. तिच्यासोबत एक गोडसं तिचं पाडस होतं. हरणीने कृतज्ञतेने आपलं डोकं खाली झुकवलं, जणू काही राधाचे ती आभार मानत होती. राधाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला वाटले की निसर्गाने तिला आई होण्याचे अप्रतिम सुख दिले आहे. त्या दिवसापासून रोज हरणी आणि तिचे पिल्लू राधाच्या घरी यायला लागले. राधा त्यांच्यावर आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करू लागली. ती नेहमी त्यांची काळजी घेत असे, त्यांना खाऊ घालत असे. त्यांच्यासोबत जणू तिचे एक वेगळे नाते निर्माण झाले होते. या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की प्रेम आणि दयाळूपणा केवळ माणसांसाठी नव्हे, तर प्रत्येक सजीवासाठी असायला हवा. जेव्हा आपण निस्वार्थपणे एखाद्याची मदत करतो, तेव्हा निसर्ग त्याची कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला फळ नक्कीच देतो. गोष्ट आवडली असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जवळच्या व्यक्तीस शेअर करा.